काय रे? काय झालं? काय नाही. काय नाही? असा इथे एकटा का उभा आहेस? हा? एनिथिंग सिरियस? मूड नाही माझा. कम ऑन राकेश, तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय सरळ देयर इज समथिंग सिरियस. सांग ना. सागर, सॉलिड प्रॉब्लेम झालाय. काय? मला काय झालंय? माझ्या डोक्यात एक ब्रिलियंट आयडिया. आपण मस्त फिरायला जाऊया आणि छानपैकी आईस्क्रीम खाऊया. काय रे? मूड नाही माझा. माझ्या मुलं काय झालं? असं काय करतो? चल ना रे प्लीज यार. किती बोर होते. चल ना राकेश, चल. कसं वाटतंय? काय खाऊन घेतेस? अगं काय झालं? काय झालं ग? मुक्ता काय झालं? माझ्यामुळे खूप त्रास. नाही ग बाई, हे बघ, तुलाच आमच्यापेक्षा खूप सहन करावं लागतंय. आमची अजिबात चिंता करू नकोस. आम्ही दोघं अगदी छान आहोत, ठणठणीत. छान जेवतोय, खातोय, झोपतोय, अगदी भांडतोय सुद्धा. अगं हाडाचे बहीण भाऊ आहोत आम्ही. भांडायला नको. त्या नात्याची लाज नको का राखायला. तू आमची अजिबात काळजी करू नको. मोहन काका काय म्हणले? मला काय वाटलं? हे बघ, अशीच असतात लोक. आणि अशाच वेळेला त्यांची खरी परीक्षा होत असते. नाही ग, तू काही खराब झालेली नाहीयेस. पूर्वी होतीस तशीच आहेस. या मोहन सारखीच लोक खचून भरली आहेत ग या जगात. तू म्हणतेस की तो तुला भेटायला हवा. काय करणार आहेस त्याला भेटून? केस करणार आहेस त्याच्यावर? गँगरेपचे कित्येक आरोपी मोकाट फिरताना पाहतोय आपण. त्या मुलीशीच काय, धाकट्या बहिणीशी सुद्धा लग्न करायला कोणी तयार नसतं. अगं जगभर वाच्यता करून बदनामीशिवाय काहीच पदरात पडणार नसेल तर कोण जाईल कंप्लेंट करायला? मी काय वेडी नाही असले हट्ट करायला. माझ्या लेकीच्या सुखाच्या बदल्यात जर आदर्शवाद जोपायचा असेल ना तर नकोय तो आदर्श. आग लावते मी असल्या आदर्शांना. आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर तो नक्की तुझ्या समोर येईल. आज ना उद्या तो नक्की येईल. पण त्याला धडा शिकवण्यासाठी तू समर्थ असायला हवंस. पप्पा बोल, मला उशीर होतो. हा, एक मिनिट. ते रुही बरोबर तुम्ही फायनल कॉन्ट्रॅक्ट केलंय का? हो का? नाही म्हणजे ती लगेच तयार झाली? अरे ऑफकोर्स, ती तर झडप घालती त्याच्यावरती. काय काय बेटा माहिती का तुला? हे बघ, एका इंडियन ड्रिंक्सचं हे वेगळं असं पहिलं कॅम्पेन आहे. आणि पहिलं वहिलं म्हणून त्याला काहीतरी वेगळी पब्लिसिटी मिळणार की नाही. अँड ॲज फार ॲज रुही इज कन्सर्न, शी इज थरो प्रोफेशनल अँड विच इज व्हेरी गुड. तेव्हा ती तर म्हणाली की ह्या कॅम्पेनमुळे तिची इमेज सुधारणार आहे. पण तुम्ही मला घेऊन कॅम्पेन करणार होतात ना? हो. अगं पण तूच नाही म्हणालीस ना.
मामाने समजावलं, मी समजावलं, पण नाही. मग शेवटी आजीने दुसरी मुलगी फायनल केली. म्हणजे रुही जर काय हे कॅम्पेन करू शकते तर मी करू शकते ना. हा, पण आता कसं करणार तू? काय मला वाटतं विनी, संधी गेली बघ तुझी. आणि बेटा असं म्हणतात की संधी येते ना तेव्हा ती छोटीशी दिसते, पण तेव्हा ती जाते तेव्हा खूप मोठी झाली असते. तेव्हा आपली संधी आपण ओळखायची असते. पण म्हणजे पप्पा जर का मी हे कॅम्पेन नाही केलं ना तर तर बाहेर सगळेजण म्हणतील की माझ्या फॅमिलीने सुद्धा मला रिजेक्ट केलं. आय मीन अरे कम ऑन बेटा, अगं तू त्यांना सांग की फॅमिलीने मला नाही, मी फॅमिलीला रिजेक्ट केलंय. पप्पा पप्पा तुम्ही असं नाही करू शकत. सॉरी बेटा, म्हणजे आता मी नाही काय करू शकत या बाबतीत. हा, आता तुला पाहिजे तर तू तुझ्या आजीशी बोल. ओके, बाय. आजीशी बोलेन, पण हे कॅम्पेन मीच करणार. नॉनसेन्स. काय झालं ग? बाबा आता हे खूप जास्त होतंय. माझं तिकडे काम करणं आता खूप कठीण झालंय. होणारच, ते तुला प्रेशराईज करणारच ग. पण मी जर तिकडे नोकरी केली नाही तर त्यात त्यांचा काय फायदा आहे? फायदा असा की तुला नोकरी गमावावी लागेल किंवा मला नमतं घ्यावं लागेल. मग मी काय करू? आज रेजिग्नेशन देता देता राहिले. नोकरी सोडायला माझी ना नाहीये, पण आपल्यावर जो अन्याय होतो ना त्याच्या विरुद्ध आपण लढायचं असतं. तू जर नोकरी सोडलीस ना तर ऐन लढाईतून पळ काढतेस असं होईल. नाही सोडणार. पण बाबा, मला असं वाटतं की मी एक फीचर करावं. म्हणजे या लिटिगेशन मध्ये कव्हर केलेल्या कंपन्यांचे जे इन्फ्लुएन्स आहेत त्याचा ज्यावर दुष्परिणाम होतोय त्याच्यावर. ते आयडिया खूप चांगली आहे, पण हे छापणार कोण? तुझा पेपर तर नाही छापणार. बाबा, खरं आणि तत्वनिष्ठ राहणं किती कठीण आहे. कठीणच आहे. म्हणून आयुष्यभर आपण असंच राहायचं. हात पाय धुवून घे आणि जेवून घे. आपण नंतर बोल. जा. मग आज आई म्हणत होती की खूप दिवस झाले तुम्हाला पाहून. खरंच की. मग त्यांना सांगा ना एकदा येऊन भेटून जा म्हणावं. नाही तर असं करूया, एखाद दिवशी ऑफिस संपल्यावर आपणच जाऊ भेटायला. निर्मला, एक कोडं आम्हाला जरा उलगडत नाहीये. कसलं? सागर गावाकडे यायला कसे काय तयार झाले? हो ना मा, ते खरंच खूप बदललेत. आजकाल वेळेवर घरी येतात, सगळ्यांची आदबीनी वागतात. कधी कधी असं वाटतं ना की हे आपले सागर नाहीच आहेत. तेच तर कोड आहे ना. अचानक त्यांच्यात हा असा बदल झाला, त्याचं कारण काही कळत नाही. पण मा, बदल झालाय याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा, कौतुक तर करायलाच पाहिजे. पण काय निर्मला, 10 चांगल्या गोष्टी केल्या ना की लोक चांगली म्हणतात. पण एक गोष्ट जरी वाईट केली ना तरी लगेच वाईटपणाचा शिक्का लागतो. या रेटने पाहायला गेलं ना तर सागरनं कमीत कमी 1000 तरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. कठीण आहे. यापेक्षा ना ते म्हणतील मी पूर्वी होतो ना तसाच बरा होतो. आजी, मिनी, या बसा. निर्मला, जरा ज्यूस आणतेस? मला नकोय. तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी सांगतोय आम्ही. हां, बोला. काय काम होतं आमच्याकडे? नाही म्हणजे मला हे माहिती नव्हतं की नॅचरल ड्रिंक्सचे जे ॲड कॅम्पेन आहे त्यासाठी रुहीला फायनलाइज केलं आहे.
बरं मग म्हणजे मला असं म्हणायचं होतं की रुही जर ते करू शकते तर मीही करू शकते ना. म्हणजे आता रुही ते काम करायला तयार झाली आहे म्हणून तू ते काम करायला तयार झालीस? नाही असं नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं की हे एवढं प्रोफेशनल लेवलचं नाहीये. का असं का वाटलं तुला? हां म्हणजे जनरली कसं असतं की हे काम ॲड एजन्सीजना देतात ना आणि मग ते लोक ऑडिशन घेतात. तसं काहीच झालं नाही. म्हणून मला वाटलं की ते असंच काहीतरी असणार. नाही असं नाही. म्हणजे प्रोफेशनली तू या गोष्टीचा नीट विचार केलेला नाहीस. म्हणजे ही कॅम्पेन कोण करणार आहे, डिरेक्टर कोण आहे, कॅमेरामन कोण आहे, हे झाले प्रोफेशनल प्रश्न. हे न विचारताच तू नकार देऊन मोकळी झालीस. हो म्हणजे मी ऍक्च्युली आधी होच म्हणणार होते पण मग मी विचार केला की लोक काय म्हणतील की म्हणजे बाहेर हिला कोणी काम देत नाही म्हणून मग घरच्यांनी मुद्दामून हिच्यासाठी शोधून काम काढलंय यु नो. आणि आता तुम्ही जे हे काम करायला तयार झाले आहात त्याच्या मागे काय विचार आहे तुझं? म्हणजे असं की आता रुही करते ना हे, मग रुहीने हे केलं तर लोक असंही म्हणतील ना की बघा घरचे सुद्धा हिला रिजेक्ट करतायत म्हणून काय झालं? तू आत्ता इथे यायला नको होतंस वेनी. तुझे विचार किती पोकळ आहेत ते सगळं कळलं आता आम्हाला. प्रोफेशनली कसं वागायचं तेच तुला अजून कळलेलं नाहीये. रुहीने या सगळ्या गोष्टी आधी विचारून घेतल्या. डिरेक्टर कोण आहे, कॅमेरामन कोण आहे, मला काय काय करायचंय, काय नाही करायचंय, आणि मगच या कामाला होकार दिलाय. रुही स्वतःचे निर्णय स्वतः घेते, दुसऱ्याला नाही विचारत बसत. आणि एकदा निर्णय घेतला की मग त्या निर्णयाचे परिणाम सोसायला किंवा भोगायला ती पूर्ण तयार असते. असं काही नाही. म्हणजे ती सुद्धा मला बरेच वेळा विचारते की ही असाइनमेंट मी घेऊ की नको घेऊ. हा पण मैत्रिणीचा सल्ला विचारणं चांगलीच गोष्ट आहे. तू त्यावेळेला या कॅम्पेनला नाही म्हणालीस पण तेव्हा तुला तसं वाटलं. पण आज तू ही कॅम्पेन करायला तयार झाली आहेस याचं कारण फक्त रुहीने त्याला होकार दिलाय म्हणून. हो पण नाही तुझी चूक तुला कळली असली तर चांगलीच गोष्ट आहे. पण तरी ही कॅम्पेन रुहीच करणार आहे. तब्येत बरी आहे ना? काय झालं सागर? काही नाही आई, मी ठीक आहे. आई
तुला एक विचारू? अरे विचार ना. बाबा तुझ्याशी नीट वागता? असं का विचारतोस? हे बघ, विचारलंयस म्हणून सांगते. मी या घरात आल्यापासून त्यांनी माझ्याकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाहीये. मी नीट तपासलंय तिला, पण अजून पोटात का दुखतं ते काही कळत नाही. तशा इंटरनल इंजुरीची शक्यता वाटत नाहीये मला. मी दिलंय ना ते औषध द्या काही दिवस, त्याच्याने कदाचित बरं वाटेल. आणि नाहीच वाटलं तर आपण सोनोग्राफी करून घेऊ. नाही नाही, घाबरू नका. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, अशा पेशंट्समध्ये शरीरापेक्षा मनाचा आघात मोठा असतो. ये, कॉलेजला जायला लागलीस का? का? नाही, त्याला जावंसं वाटत नाही. मुक्ता, मला माहितीये तुझ्यासाठी ही वेळ खूप कठीण आहे. अगं, अपघात घडतच असतात, त्याने जास्त महत्त्व नाही द्यायचं. हे सगळं विसरून आता आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं आणि खूप शिकायचं. मुक्ता, जा डॉक्टरांसाठी चहा टाक जा. एक्सक्यूज मी, मीच मुद्दामून अशी छोटी छोटी कामं सांगत असते तिला. हो हो, बरोबरच आहे ते. आता तुम्ही समोर होतात म्हणून काही बोलली नाही, नाहीतर कित्येकदा आम्ही बोलत असतो आणि तिच्या कानात काही शिरतच नसतं. अहो, बरोबरच आहे ते. सायकोलॉजिकल आहे हे. मला तर वाटतं तिचा आजारही सायकोलॉजिकलच असावा. 5 मिनिटं सुद्धा एकटी राहत नाही. तिच्या मनातली भीती कधी जाणार डॉक्टर? जाईल, तिची भीती नक्की जाईल. मला सांगा, तिचे मेन्सेस वेळेवर आले होते? म्हणजे तिला तसं विचारा. थोडा उशीर झाला तर चालेल, पण जास्त उशीर झाला तर आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यावी लागेल.